नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी आणि राऊंड अपच्या सुरुवातीला महत्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत. नीट पेपरफुटी प्रकरणात कॉक्रोच जनता पार्टी आणि तरुणांच्या अभूतपूर्व आंदोलनापुढे झुकत अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. एखाद्या जनआंदोलनामुळे थेट मंत्र्याला राजीनामा द्यावा लागण्याची ही पहिलीच वेळ ठरलेली आहे. त्यामुळे या संपूर्ण आंदोलनाची आणि तरुणांच्या ताकदीची चर्चा आता देशभरात रंगलेली आहे. अभिजित दिपकेच्या कॉक्रोच जनता पार्टीचं हे आंदोलन नेमकं होतं तरी कसं, पाहूया. झुरळांनी सरकारच्या हट्टाचा धुव्वा उडवला. आंदोलकांच्या ठाम निर्णयानं बघता बघता राजीनामा झाला. तरुणांच्या ताकदीची चर्चा आता देशभर रंगली. धर्मेंद्र प्रधान ने रिजाइन कर दिया है. We have bloody done it. क्या कहते थे ये? क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. क्या कहते थे? इस सरकार में इस्तीफे नहीं होते. हे आहेत अभिजित दिपके. सर्वसाधारण 2 महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधल्या एका गावातल्या सर्वसाधारण कुटुंबातला मुलगा एवढीच त्यांची ओळख माध्यमांमध्ये होती. एका गावातला हा युवक अमेरिकेत शिक्षण घेत होता. त्यावेळी देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान काही बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर तरुण वर्गात संतापाची लाट उसळली आणि या आंदोलनाचा पाया रचला गेला. अमेरिकेत शिक्षण घेणारा मराठी तरुण अभिजित दिपके यांनी कॉक्रोच जनता पार्टी अर्थात सीजेपी या नावानं प्रतिकात्मक सोशल मीडिया अकाउंट सुरू केलं. अल्पावधीतच या मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि सोशल मीडियावरच्या या क्रांतीनं राजकीय वातावरण ढवळून काढलं. कॉक्रोच जनता पार्टी या नावानं प्रतिकात्मक अकाउंट लाखो विद्यार्थ्यांनी फॉलो केल्यामुळे अभिजित दिपके अल्पावधीत देशातील विद्यार्थ्यांच्या गळ्यातला ताईत बनला. अशा या आंदोलनाची दिशा कशी ठरत गेली याचा घटनाक्रम पाहूया. 3 मे 2026 नीटची परीक्षा पार पडली. 12 मे 2026 नीटचा पेपर फुटल्याचं उघडकीला आलं. परीक्षा रद्द करण्यात आली. लातूरसह देशभरात मोठं रॅकेट उघड झालं. 15 मे 2026 सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं बेरोजगार तरुण हे झुरळासारखे असतात असं वक्तव्य. देशभरातून तीव्र संताप. 16 मे 2026 अभिजित दिपकेकडून कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना. सोशल मीडियावर तरुणांचा प्रचंड पाठिंबा. सीजेपीचे फॉलोअर्स काँग्रेस भाजपपेक्षा झाले अधिक. 16 मे 2026 पेपरफुटी प्रकरणी सीजेपीकडनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची अधिकृत मागणी. 6 जून 2024 अमेरिकेतून अभिजित दिपके भारतात आणि दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन केलं सुरू. 28 जून 2026 जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचं आमरण उपोषण सुरू. 18 जुलै 2026 पोलिसांनी सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. 20 जुलै 2026 कॉक्रोच जनता पार्टीकडून संसदेवर मोर्चाची हाक. हजारो तरुण दिल्लीत दाखल. जंतर मंतरवर पोलिसांकडून लाठीमार. देशभरातून निषेध. ठिकठिकाणी आंदोलनाची झळ पोहोचली. 20 जुलै 2026 सरकार आणि सीजेपी यांच्यात पहिली औपचारिक चर्चा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यावर विद्यार्थी ठाम. 23 जुलै 2026 मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडलं. 24 जुलै 2026 सीजेपी आणि सरकारमधील चर्चेत 2 प्रमुख मागण्या मान्य. 25 जुलै 2026 अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. अभिजित दिपके डिजिटल मीडिया आणि राजकीय संवादशास्त्राच्या आधारे देशातल्या जेनझी तरुणांच्या बेरोजगारीच्या आणि शिक्षण पद्धतीच्या असंतोषाला वाचा फोडणारे एक अत्यंत प्रभावी युवा रणनीतिकार आणि आंदोलनकर्ते म्हणून उदयाला आले. अभिजित दिपकेंचा हा प्रवास जाणून घेऊया. अभिजित दिपकेंची ओळख.
अभिजित दिपके मूळचे हिंगोली जिल्ह्यातल्या संतूक पिंपरी गावचे. त्यांचं कुटुंब छत्रपती संभाजीनगरमधल्या बजाजनगर परिसरात स्थायिक झालं. दिपकेंनी पुण्यातल्या महाविद्यालयातनं पत्रकारिता आणि मास कम्युनिकेशनची पदवी घेतली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जात तिथल्या नामांकित बॉस्टन विद्यापीठातून मास्टर्सची पदवी घेतली. दिपके यांनी पब्लिक रिलेशन्स विषयात मास्टर्स पदवी घेतलेली आहे. अभिजित दिपकेंना सोशल मीडिया कॅम्पेनिंग आणि राजकीय डिजिटल नॅरेटिव्ह तयार करण्याचा दांडगा अनुभव. 2020 ते 2023 या काळात त्यांनी आम आदमी पार्टीच्या केंद्रीय सोशल मीडियामध्येही काम केलं. आपच्या टीममध्ये दिपकेंनी स्वयंसेवक आणि डिजिटल रणनीतिकार म्हणून काम केलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान आपच्या लोकप्रिय मीम बेस्ड डिजिटल मोहिमांमध्ये त्यांचा होता मोठा वाटा. त्यांनी आम आदमी पार्टीच्या तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयातही काही महिने काम केलं. आप सरकारच्या काळात त्यांनी शिक्षण विभागाचे कम्युनिकेशन ॲडवायझर म्हणूनही काम केलं. अभिजित दिपके अवघ्या 2 महिन्यांपूर्वी भारतात परतले आणि या डिजिटल मोहिमेचं रूपांतर नीट पेपरफुटी, बेरोजगारी आणि युवा प्रश्नांच्या विरोधात जंतर मंतर आणि देशातल्या इतर विविध शहरात मोठं जनआंदोलन केलं. जंतर मंतरवरचं उपोषण, सोनम वांगचुक आणि इतर विद्यार्थी संघटनांसोबत मिळून त्यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं. या तीव्र आंदोलनामुळे आणि देशभरातून मिळालेल्या अभूतपूर्व पाठिंब्यामुळे शेवटी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, ज्याचं श्रेय अभिजित दिपके आणि त्यांच्या सीजेपी आंदोलनाला आहे. आता अभिजित दिपके हे डिजिटल मीडिया आणि राजकीय संवादशास्त्राच्या आधारे देशातल्या जेन झी आणि तरुणांच्या बेरोजगारीच्या आणि शिक्षण पद्धतीच्या असंतोषाला वाचा फोडणारे एक अत्यंत प्रभावी युवा रणनीतिकार आणि आंदोलनकर्ते म्हणून उदयाला आलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.